बऱ्याच जणांना रक्त दूषित होणं हे गोष्ट माहिती नाही आहे. आज आपण ह्याच्यावरच थोडं डिस्कशन करूया. तर रक्त दूषित का बरं होत असते? तर रक्त दूषित झाल्यामुळे कोणते तोटे आपल्या शरीरामध्ये होतात आणि आपलं रक्त दूषित आहे हे आपल्याला कसं कळेल? त्याचे पूर्व लक्षणं काय आहे आणि त्याचे मेन लक्षणं काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ हा तुम्ही लास्टपर्यंत बघावा. तर पहिली गोष्ट आहे तर रक्त दूषित होण्याची कारणं काय आहे? तर त्यामध्ये पहिली गोष्ट आहे अतिप्रमाणामध्ये जागरण करणे, वारंवार जागरण करणे. तर खूप सारे असे पेशंट असतात की त्यांची नाईट शिफ्ट ड्युटी असते, तर त्यांना जागरण हे करावंच लागतं. तर खूप अशा काळानंतर, खूप वर्षानंतर त्यांच्यामध्ये भयानक असे स्किन डिसीज आपल्याला दिसून येतात किंवा आणखी काही हाय बी पी किंवा त्याचप्रमाणे डायबेटीस असे खूप भयंकर असे डिसीज आपल्याला दिसून येत असतात. तर ते एका रात्री जागरण केल्यामुळे लगेच तुम्हाला रक्तदूषित झालं असं नाही होत, परंतु वारंवार जेव्हा आपण जागरण केलं जातं, रात्री जागरण आणि दिवसा झोप, ह्या प्रकारे जेव्हा आपलं विहार असतो म्हणजे आपलं वर्तन जेव्हा असते तेव्हा आपलं रक्त हे दूषित होत असते. तर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अध्यशन करतो म्हणजे काय? तर आधीचं जेवण पचलेलं नाही आहे, पचलेलं जेवण पोटामध्ये आहे आणि त्याच्यामध्येच आपण परत पुन्हा एकदा जेवण केलं, आहार घेतला. तर ह्यामुळे काय होत असतं, जास्त आपण ते पचलेलं अन्न जे न पचलेलं अन्न आहे ते आतड्यांमध्ये चिटकून राहतं आणि त्याचबरोबर आणखी आपण त्याच्यामध्ये पोटाला आणखी मारा देतो. तर त्यामुळे आपलं डायजेशन खराब होऊन आपलं रक्तधातू जो आहे तो अशुद्ध होतो. तर आयुर्वेदामध्ये सप्तधातू सांगितलेले आहे. तर त्या सप्तधातूंपैकीच दुसरा धातू जो आहे तो रक्तधातू आहे. तर रक्तधातूचं काम काय आहे? तर आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आपण जेव्हा झोपलेलो असू, चालत असू किंवा काही काम करत असू, तर त्यावेळेस तो रक्तधातू आपण आहार जो घेतो त्या आहारामधले जे न्यूट्रिशन आहे ते आपल्या प्रत्येक ऑर्गनपर्यंत, आपल्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम हे रक्तधातू करत असतो. तर हा रक्तधातू जेव्हा दूषित होत असतो तर त्यावेळेस तो अवयव त्या प्रमाणामध्ये योग्य काम करत नाही. तर ह्याचं आणखी एक लक्षण असं आहे की जसं की आपल्या शरीरातली अचानकपणे आपली शुगर खूप जास्त हाय होऊन जाते किंवा शरीरामध्ये कोलेस्टेरॉल असेल किंवा ट्रायग्लिसराईड्स असतील तर हे वाढले जातात. तर हे झालं आपलं अशुद्ध रक्ताची कारणं. तर खूप जणांना असं वाटतं की अध्यशन केलं म्हणजे आम्ही जेवण पूर्ण पचलेलंच असतं तेव्हा आम्ही दुसरं जेवण घेतो, परंतु नाही. जेव्हा अध्यशन होत असतं तर त्यावेळेस आपल्याला आपली भूक मंदावलेली असते आणि भूक लागलेली नाही, परंतु जेवणाची वेळ झाली आहे म्हणून काहीजणं जेवण करून घेतात आणि त्यामुळे सुद्धा रक्त हे अशुद्ध होत असतं. त्यानंतर तिसरं कारण आहे की अति जास्त प्रमाणामध्ये तिखट पदार्थ खाणे, मसालेदार पदार्थ खाणे, त्याचप्रमाणे खूप खारट पदार्थ किंवा नमकीन असेल, पोटॅटो चिप्स असतील, तळलेले पदार्थ आणि खूप जास्त शुगरी पदार्थ खाणे, ज्याच्यामध्ये शुगरचं कंटेंट जास्त आहे किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये तळलेले पदार्थ म्हणजे करपलेलं तेल आहे आणि त्याच तेलामध्ये पुन्हा काहीतरी तळून ते परत त्याचा रियूज करून ते वापरणं किंवा मग शिळे पदार्थ. खूप जणांना अन्न फेकू नये, अन्नाचा अपमान होतो, त्यासाठीच ते खूप साऱ्या गोष्टी फ्रीजमध्ये कोंबून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी परत त्या गरम करून खातात आणि त्यामुळे सुद्धा आपलं रक्त हे दूषित होत असतं. तर आणखी अशा काही गोष्टी आहे जसं की आपल्याला खूप जास्त राग येतो, जे शॉर्ट टेम्पर असतात त्यांचंसुद्धा रक्त हे दूषित होत असतं. तर ही झाली रक्त दूषित होण्याची कारणं. तर रक्त दूषित होण्यामध्ये आणखी एक कारण आहे ते म्हणजे अल्कोहोल कन्झम्पशन. तर खूप जणांना वाटते की काही होत नाही, अल्कोहोल पिल्याने काही नसते होत आणि खूप जणांचे असे भ्रम आहे की अल्कोहोल जर पिलं तर माझं कोलेस्टेरॉल हे कंट्रोलमध्ये राहील. तर असं बिलकुल नाही आहे. जेव्हा आपण अल्कोहोल जास्त प्रमाणामध्ये घेत असतो किंवा खूप जास्त शिळे पदार्थ झाले, तळलेले, तिखट पदार्थ, मसालेदार, ज्याच्यामध्ये स्पायसी खूप आहे, जर असे आपण जेव्हा पदार्थ घेत असतो तर त्यावेळेस काय होऊन जाते की आपल्या लिव्हरला जास्तीत जास्त काम करावं लागते, कारण की लिव्हरचं काम आहे रक्त बनवणं आणि ते पूर्ण शरीरामध्ये त्याचा संचार करणं, सर्क्युलेट करणं. आणि जेव्हा ह्या लिव्हरवर एस्ट्राचं जेव्हा लोड यायला लागतं तेव्हा ते लिव्हर जे आहे ते प्रॉपर काम करत नाही. तर त्यामुळे सुद्धा अल्कोहोल कन्झम्पशनमुळे सुद्धा आपलं लिव्हर डॅमेज होऊन आपलं रक्ताची अशुद्धी ही होत असते.
तर अशापैकी बरेच असे त्याचे कारणं आहेत. तर आणखी एक गोष्ट ती म्हणजे याचे कारणं म्हणजे लक्षणं काय आहे, पूर्ववत लक्षणं काय आहे? तर ह्याचे पूर्ववत लक्षणं म्हणजे खूप जणांना अति जास्त प्रमाणामध्ये घाम येतो. नॉर्मल व्यक्तीपेक्षा त्यांना अति प्रमाणामध्ये घाम येतो किंवा काहींना अजिबातच घाम येत नाही, झिरो स्वेटिंग असते. तर अशांना खूपदा अर्टिकेरिया म्हणजे त्यांना शीतपित्त जे आहे ते अंगावर उठणे किंवा मग डोळे लाल होणे किंवा थोडं जरी जागरण केलं तरी लगेच मायग्रेनचा त्रास, डोकेदुखीचा त्रास होत असतो. तर अशा वेळेस आपलं रक्त हे अशुद्ध झालेलं आहे, हे त्याची कारणं आहे. आणि खूप जणांना कॉन्स्टिपेशनचा पोट बिघडलं जातं, पोटाचे विकार चालू होतात, जसे की त्यांना कोणाला ॲसिडिटी, कोणाला ब्लोटिंग असेल किंवा स्टमक पेन असेल किंवा ओमिटिंग आणि कॉन्स्टिपेशन किंवा काही जणांना त्या स्टूलमधूनच रक्त पास होतं, म्हणजे संडासच्या वाटेलाच त्यांना रक्त हे बाहेर पडते. किंवा मग खूप जणांना असं होतं की नाकातून त्यांच्या ब्लिडिंग व्हायला लागते, नाकातूनसुद्धा रक्त यायला लागतं. अशा प्रकारची लक्षणं हे आपल्याला अशुद्ध रक्तामध्ये दिसून येतात. त्याचप्रमाणे खूप जणांना चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागतात किंवा हॉट फ्लॅशेस म्हणजे खूप साऱ्या प्रमाणामध्ये पायामध्ये जळजळ असणे, डोळ्यामध्ये जळजळ असणे, ह्या प्रकारची आपल्याला लक्षणं हे अशुद्ध अशुद्ध रक्त असल्याची ही लक्षणं आहे. तर ही झाली पूर्ववत लक्षणं. तर लक्षणं काय आहे मेन? तर लक्षणं ह्यामध्ये मेन अशी आहे की खूप जणांचा BP हा खूप हाय होऊन जातो किंवा खूप जणांना अचानकच त्यांना शुगर निघून जाते किंवा कोणाचं थायरॉईडचा प्रॉब्लेम त्यांना यायला लागतो किंवा काही जणांना काही न करता अचानकच चक्कर यायला लागतात, डोळ्यासमोर अंधारी येते, गरगरायला होतं किंवा मायग्रेनचा त्रास हा खूप जास्त प्रमाणामध्ये होऊन जातो की त्यांचं जगणंच हे असह्य होऊन जातं. तर अशा प्रकारची अशुद्ध जे रक्त असते त्याची ही लक्षणं आहे. आणि खूप जणांना काहीही ट्रीटमेंट घेऊ दे तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स काही केल्या हे जात नाही. तर ही पूर्ण जी लक्षणं आहे किंवा मग खूप जणांना अति जास्त प्रमाणामध्ये अशुद्ध रक्त जेव्हा होतं तर त्यावेळेस त्यांना स्किन डिसीज हे दिसून येतात, जसे की त्यांना सोरायसिस असेल किंवा मग काही जणांना हे असतं कोड चेहऱ्यावर यायला लागतात, जो कोड जो आहे, डाग जो आहे ते पांढरे डाग पूर्ण शरीरावर ते पसरायला लागतात आणि आपण म्हणतो की मला हे कुठून आलं किंवा कोणाला एक्झिमा हा चालू होऊन जातो. तर ह्या किंवा व्हेरिकोज व्हेन असेल किंवा अतिप्रमाणामध्ये काहींचं काय असतं की अजिबातच व्यायाम करायचा नाही, झिरो व्यायाम असतो. तर त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये काय होतं, ती स्निग्धता जास्त वाढते. स्निग्धता म्हणजेच काय, फॅट जास्त वाढायला लागतं आणि त्यामुळे आपलं रक्त हे अशुद्ध होतं. आणि जेव्हा स्निग्धता वाढायला लागते आपल्या शरीरातली, फॅट जेव्हा वाढायला लागतं पोटातलं, तर त्यावेळेस आपोआपच आपल्याला जे हार्टचे जे डिसीज आहे ते व्हायला लागतात, जसं की आपल्या BP आपला हाय होऊन जातो, कोलेस्टेरॉल वाढून जातं किंवा आणखी काही अरेथमिया असेल, वेगवेगळे प्रकार आहे हार्ट डिसीजचे, हे आपल्याला दिसायला लागतात. आणि खूप जणांना असं वाटतं की आम्ही शॉर्ट टेम्पर आहे, त्यामुळे आम्हाला काम जास्त आहे म्हणून आम्ही शॉर्ट टेम्पर आहे. परंतु हा जो राग आहे हा खरंच आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. म्हणजे तुमच्या रागामुळे इतरांना तर त्रास होतोच, परंतु आपली स्वतःची मानसिक हानी आणि शारीरिक हानीसुद्धा होत असते. तर आपल्याला असं वाटतं की राग येणं हे नॉर्मल गोष्ट आहे. कोणी समोरचा जर चुकीचा वागला किंवा आपल्या मनाप्रमाणे आपल्याला हवं तसं त्याने काम केलं नाही, आपल्याला वाटेल तसं तो वागला नाही, तर आपल्याला चटकन राग येतो. तर आपण जेव्हा सुरुवातीला लहान असतो तर त्यावेळेस आपल्याला राग बिलकुल येत नाही, परंतु जसं जसं आपलं वय वाढत जातं, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढत जातात, आपला कामाचा व्याप वाढत जातो आणि तसं तसं आपल्याला राग हा अनकंट्रोल व्हायला लागतो. खूप जणांना असं आहे की त्यांना काही काळासाठी, काही सेकंदासाठी इतका भयानक राग येतो की त्यांचा जो राग असतो तो खूप भयानक आणि क्लेशदायक असतो इतरांसाठी सुद्धा, आणि त्यानंतर ते व्यक्ती एकदम नॉर्मल वागायला लागतात आणि त्याचा त्रास जो आहे तो आपल्या ब्लड वेसलवर होत असतो. आपलं रक्त जे आहे ते अशुद्ध होत असतं. तर तुम्ही म्हणाल हे कसं काय अशुद्ध होणार? तर जेव्हा आपण राग करत असतो तर त्यावेळेस आपल्या शरीरामधला जो पित्त दोष आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो, तो कुपित होतो, दूषित होतो तो. आणि पित्त दोष जेव्हा कुपित होतो, तो वाढला जातो, त्यानंतर तो जो आहे तो आपल्या रक्तामध्ये मिसळून आपल्या रक्तातली उष्णता वाढवतो आणि त्यानंतरच आपल्याला हाय BPचा किंवा कोलेस्टेरॉलचा त्रास हा व्हायला लागतो. म्हणून जितकं होता येईल तेवढं गोष्टींना नॉर्मलाइज करा. आणि खूप जणांचा असा भ्रम आहे की आम्ही राग जर केला तरच आमचे कामं होतात, परंतु ही गोष्ट चुकीची गोष्ट आहे. जेवढं तुम्ही शांततेने जेव्हा काम घेतात,
म्हणजे शांत दिमागाने जेव्हा तुम्ही कार्य करायला लागतात तर त्यावेळेस तुमचीसुद्धा एफिशियन्सी जास्त असते. आणि जर आपण एखाद्यावर आपला रागाचा भडीमार जर केला तर त्या व्यक्तीच्या मनातसुद्धा आपल्याविषयी घृणा तयार होते आणि ती व्यक्ती वरवरून जरी आपल्याला वाटत असेल की आपण जे सांगतो आहे ते काम होते आहे, परंतु असं न करता ते मनापासून ते काम नाहीच केलं जात. तर त्यामुळे काय होतं, त्यांचं ते इफेक्टिवली काम त्यांनी करायला पाहिजे ते होत नाही आणि त्यांच्या हातून आणखीच चुका ह्या घडायला लागतात. तर तुम्ही म्हणाल मग आम्ही काय राग काढायचं सोडूनच द्यायचं का? तर असं नाही. तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही ब्लेसिंग द्या की ही व्यक्ती ह्या प्रॉपर एका टाईममध्येच ती येणार. खूप जणांना असं होतं की ह्या कामावर तुम्ही ह्या टाईमला आले नाही म्हणून आम्हाला राग आला, तुम्ही ह्या पद्धतीने हे काम केलं नाही म्हणून आम्हाला राग आला. तर काय होत असते की प्रत्येकाची काम करण्याची पद्धत ही वेगळी असते. त्यांची जी पोटेन्शियल आहे, जी क्षमता आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. म्हणून प्रत्येकाला चान्स देणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की जेवढं आपण राग करू तेवढंच आपलं जे सोशियल जे वर्क आहे, आपलं जे कामाच्या ठिकाणी जो हार्मोनी असायला पाहिजे, आनंदात जे आपण काम करायला पाहिजे ते न होता ते स्ट्रेसफुल लाईफ तयार होतं. आणि खूप जणांना नकोसं होतं, कामावर जाणं म्हणजे नकोसं होतं. म्हणून आपणसुद्धा स्ट्रेस फ्री राहा, आपला राग कंट्रोलमध्ये ठेवा आणि त्याचप्रमाणे इतरांनासुद्धा पीसफुली काम त्यांच्याकडून कसं करता येईल, ते कसं आपल्याला ट्रिकली करता येईल ह्याचं प्रशिक्षण घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे.